आणि गारपोली टीम कडून बॉलिंग अटॅक इथून सुरू होईल. 4 ओव्हरची मॅच, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आणि पहिला चेंडू टाकताना खरं तर चेंडू हातातून निसटला, नेट बॉल दिलाय. शेलू टीमचा पवेलियन विचार करत होता की चेंडू नक्की गेला कुठे, पण चेंडू मागे गेला. विनीत स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला संदेश. पहिला चेंडू विनीतचा शॉट हवेत. पहिल्या बॉलवरती विकेट कमावली. भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीला पहिलं यश आलंय. शेलू टीम नवीन संघ, नवीन प्लेयर, आणि या संघाचा पहिला विनीत इथून आउट झालाय. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली 3 नवीन खेळाडूंना घेऊन उतरलेत. 4 नवीन खेळाडू आहेत आणि विकेट किपरच्या मागे बघा ते 4ही आहेत. विपुलला खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये घेतलेलं आहे. संग्राम आहे बघा, मार्केवाडीचा छोटा संग्राम माळी, आणि विकेट कमावली आहे. म्हणजे शेलू टीमला इथूनही थांबवू शकतात. गारपोलीकडे बॉलिंग अटॅक आहे. 4 परफेक्ट बॉलर त्यांच्या टीम मध्ये. 1 बॉल 1 विकेट. शॉट मारलाय संग्राम, भरपूर धावतोय, चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू चाललाय सीमा पार. 4 धावा. विनीत आउट झाल्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेत आलेला सौरभ इथून चौकाराने सुरुवात करतोय. शेलूचे सर्व क्रिकेटर भरपूर प्रॅक्टिस करत असतात. जेव्हा त्यांना टाइम असतो तेव्हा त्यांची प्रॅक्टिस सुरू असते. किरवलीच्या कर्णधाराने आयोजकांशी संपर्क साधा. 2 बॉल 4 धावा 1 विकेट. गारपोली टीम कडून चांगला बॉलिंग अटॅक आहे. मागचे फिल्डर बघा किती अलर्ट आणि हुशार आहेत. चेंडू डॉट झाल्यानंतर विकेट किपरच्या मागे 4ही स्क्वेअर लेग पासून तर फ्लाइंग स्लीप पर्यंत 4ही छोटे सर्व खेळाडू फिल्डिंग करतात. 3 बॉल 4. पुढे आला होता सौरभ. चौथा चेंडू होता गोलंदाजाचा. 4 बॉल, एकही संधी आता देत नाहीये तो गोलंदाज. 2 बॉल 2ही डॉट खेळलाय सौरभ. चौकार आला त्यानंतर 2 डॉट बॉल. 4 बॉल धावा आहेत ते 4. विपुलची ओव्हर, सौरभचा शॉट लॉंग ऑन मध्ये कॅच. आणखीन 1 विकेट कमावली श्री भैरवनाथ गारपोलीने. शेलू टीमला दुसरा धक्का. 4 धावा संख्येवरती फलंदाज आउट. 4 धावा. सौरभच्या बॅट मधून स्ट्रोक आला, लॉंग ऑन कडे कॅच देऊन तो इथे परततोय. पॉवर प्ले ओव्हरचा 1 बॉल बाकी. पॉवर प्ले ओव्हरचा 1 बॉल बाकी आणि 4 धावा आहेत शेलू टीमच्या. लेफ्ट हँड बॅटर उतरलेत. शेलूचा कोणता संघ असेल याची चर्चा भरपूर होती. शेलूचा नवीन संघ आहे जो चांगली प्रॅक्टिस करतो. अंडर आर्म बॉक्स मध्ये मी नेहमी पाहिले श्रीराम आणि त्यांच्या सर्व प्लेयरला. आता ओव्हर आर्म बॉक्स मध्ये देखील आपला सिक्का चालेल का हे बघायचंय. 4 धावा आहेत. शेवटचा बॉल असणार आहे पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. गोलंदाज सय्यार. विपुल लास्ट बॉल होता, शॉट मिड विकेट कडे. सिंगल रन ओव्हर कंप्लीट केली. 5 धावांचं षटक आलंय त्या बॅटिंग करणाऱ्या शेलू टीमचं. 2 विकेट आउट झालेत. या खेळपट्टीवरती एखादा बॅटर जर चांगल्या रन्स करत असेल आणि त्याला जर का आपण आउट केलं तर संघाची टोटल घसरू शकते. त्यामुळे इथून 2 ओव्हर आहे. दोन्ही बॅटर बघा सेफ हँड खेळतात. 5 धावा आहेत. दोन्ही फलंदाज
कॅच आउट झालेले आहेत. भैरवनाथ गारपोलीने पहिली ओव्हर विपुलकडे दिली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता एकंदरीत टीमने निर्णय घेतला आणि बॉलिंग मार्कवरती आलाय तो मात्र अक्षय राऊत आलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेले टी शर्ट आणि गारपोलीचा काल एक संघ होता जो क्वालिफाय मॅच मध्ये खांडसच्या विरोधात पराभूत झाला. आज पुन्हा श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली अर्थात अक्षय मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावतायत. नवीन खेळाडूंना घेऊन आज संपूर्ण संघ इथे दाखल झालेला आहे. टीमची टोटल 5 आहे. शेलू टीम देखील नवीन आहेत. दोन्ही नवीन संघ आहेत. काय दोन्ही मध्ये काही अनुभवी खेळाडू आहेत काही नवीन आहेत. त्यामुळे असा सामना दोन्ही संघांमध्ये थोडासा वेळ लागतो फिल्डिंग सेट होईल आणि ओव्हर नंबर 2 ला इथून स्टार्टअप केलं जाईल. बॉलिंग अटॅक अक्षय राऊत समोर येतो. लेफ्ट हँड बॅटर शेलू टीमचा पहिलाच बॉल ऑन साइडला चाललाय चेंडू सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शेलू टीमचा आलाय चौकार. रन्स पोहोचतील या चौकाराने टोटल 9 धावा आहेत. अक्षय राऊतच्या गोलंदाजीवरती हा पहिला चौकार. शेलू टीम साठी पाटीलची पॉवर या ओव्हर मध्ये. बॅटर पाटील. अक्षयचा हा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. शेलू टीम साठी जर का आता कोणता बॅटर खोऱ्याने दावा करू शकतो तर तो शेलू टीमचा पाटील. धावसंख्या टीमची टोटल 10. 1 बॉल अक्षय राऊतचा झालेला आहे. टीमची टोटल डबल डिजिट मध्ये पोहोचलेली आहे. शॉट मारलाय पाटीलच्या बॅट मधून ऑन साइडला. बेधडक शॉट. आणखीन एक चौकार. पाटीलची पॉवरफुल बॅटिंग. शेलू टीमची टोटल झालेली आहे 14. 2 बॉल 2 चौकार मारले पाटीलने. आता तिसरा लगातार येईल का? फलंदाज शेलू टीमचा आदित्य पाटील. 2 बॉल 2 चौकार. फिल्डिंगचं चक्र थोडं फिरवलं जात आहे कारण आदित्य पाटील आहे समोर अक्षय राऊत आहे. बघावं लागेल आणि इथून अक्षयचा पुढील बॉल तिसरा बॅट वरती आलाय. समोर खेळलेत. थोडस फंबल. 1 रन धावसंख्या स्कोर कार्ड वरती बघू शकाल. 15 धावा. 3 बॉल 15 धावा. एका बाजूला आदित्य पाटील लेफ्ट हँड बॅटर आहेत. संदेश देखील लेफ्ट हँड. एकही बॉल आतापर्यंत संदेश खेळला नाही आणि फलंदाज आउट. ओमकारने कॅच पकडली. अक्षय राऊतच्या खात्यात विकेट. टीम भैरवनाथ गारपोलीला विकेट मिळाली आहे संदेशची. येणाऱ्या पुढील फलंदाजाकडे देखील जबाबदारी दावा करण्याची. आयोजकांच्या वतीने किरवलीच्या कर्णधाराला आम्ही आमंत्रित करतोय की आपण आयोजकांशी संपर्क साधा. अक्षय राऊत बॅट इथून मागे खेळाडू धावत होते भरपूर. लॉंग स्टॉपला चौकार आलाय. मिळतील धावा 4. टीमची टोटल 19 अंकावरती.
एक बॉल राहिलाय. शॉट हवेत आहे, उंच हवेत. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. 2 धावा झाल्या. शेलू टीम 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पोहोचल्यात 21. 2 ओव्हर आणि 21 धावा शेलू टीमच्या. गारपोली टीम 2 ओव्हर मध्ये 21 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती ओमकार. पहिला वेगवान बॉल. एक नवीन स्टाईल बॉलरची बघू शकाल तुम्ही. वेगवान बॉलर आहे ओमकार. समोर पाटील, शेलू संघाचा आदित्य पाटील, ज्याला आता या ओव्हर मध्ये थांबवणं गरजेचं बनलंय कारण टीमची टोटल आहे 21. बॉलर्सच्या अगदी हाताला स्पर्श करून चेंडू जमिनीवरती आला. नो बॉल. पंचांनी नो बॉल दिलाय. ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. नो प्लस सिंगल. टीमची टोटल 23. धावा आहेत. नो बॉल नंतर फ्री हिट. शेलू टीमच्या फलंदाजाला फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल होता. एक कंप्लीट. एकेवरती थांबवलंय. 1 ने वाढेल टोटल धावसंख्या 24. चोवीस धावा. 2 बॉल ओमकारचे संपलेत. चोवीस धावा आहेत आणि इथून ओमकार समोर येतो आदित्य पाटील. शेलू टीमला किमान 40 पार धावा इथून कराव्याच लागतील. शॉट मारला आदित्य पाटीलने बरोबर ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग मध्ये ठोकला षटकार. आदित्य पाटील शेलू संघासाठी एकटा उभा राहिला. पाटील रन्स करतोय. रन्स पोहोचला 30 धावा. विकेट आउट झाल्यानंतर पाटीलने एका बाजूने डाव सांभाळून ठेवलाय कारण 4 विकेट आउट झाल्या होत्या शेलूच्या. सॉरी 3 विकेट आउट झाल्या होत्या आणि 4थ्या क्रमांकासाठी पार्टनरशिप आदित्य पाटील आणि त्याचबरोबर हेमंतची. आणि सध्या रणसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती येते धावसंख्या 30 धावसंख्या. गोलंदाज ओमकार. पुन्हा एकदा आदित्यच्या बॅट मधून निघालेला स्ट्रोक. विकेट किपर अक्षय राऊतच्या हातात कॅच. फलंदाज आउट. OUT आउट. आणि या इनिंग मध्ये आपण पाहिलं ना, शेळू संघाची पहिल्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर विकेट गेली, दुसऱ्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर विकेट गेली आणि तिसऱ्या ओव्हरच्या सुद्धा आता नो बॉल एक टाकलाय पण तरी देखील गोलंदाज तो 5वा चेंडू होता ज्याच्यावरती विकेट आली. 5वा चेंडू शेलू संघासाठी घातक आहे तो गारपोलीचा.
धावसंख्या 30 टोटल. आणि एकट्या आदित्य पाटीलने जर आपण पाहिलं तर 17 धावा त्याने केल्या. नवीन फलंदाज उतरलेत शेलू टीम कडून. प्रेम, ओमकार, श्री भैरवनाथ गारपोली संघ देखील कमबॅक करतो. पहिल्या इनिंग मध्ये रन्स वाढतायत आणि तिथे ओमकारने थोडा पॉज दिलाय. मागे खेचलंय प्रेमचा शॉट. वा, संग्रामची फिल्डिंग, संग्रामची फिल्डिंग बघा. गुड, व्हेरी गुड फिल्डिंग. छोटे खेळाडू आहेत, मेहनत भरपूर आहे. संग्राम माळी होता त्या ठिकाणी. कुठेतरी एक प्लेअर घेतल्याचा फायदा श्री भैरवनाथ गारपोलीला नक्की झालाय. 1 रन, 31. आता शेवटचा बॉल आहे ओमकारचा. 31 धावा म्हणजे 10च्या रन रेटच्या आसपास सध्या बॅटिंग सुरू आहे शेलू टीमची. शॉट आला ऑन साइडला. चेंडू आता देईल तोपर्यंत 2 केल्यात. तिसरी साठी जातील का? 2 धावा आणि 3 ओव्हर 33 धावा झाल्या शेलू टीमच्या. 11च्या रन रेटने 3 ओव्हर मध्ये 33 धावा. धावा झालेले. शेलू टीमला बऱ्याच प्रमाणामध्ये कंट्रोल केलं श्री भैरवनाथ गारपोलीने. कारण चांगली बॅटिंग करत होते फलंदाज. तरी देखील 11च्या रन रेटने सध्या 33 धावा आहेत. कारण या मैदानाची हायएस्ट टोटल आहे. कालच्या दिवसभरामध्ये 4 ओव्हरमध्ये 70 धावा खांडस टीमने उभारल्या होत्या. त्यामुळे बॅटिंगसाठी चांगली पिच आहे. आणि या पिच वरती 3 ओव्हरमध्ये 33 केलं. आणि आता पुन्हा एकदा श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली टीम कडून ओमकार आलेत. चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग. दुसरीकडे शेलू संघाची तुफानी बॅटिंग. 33 धावा. या ओव्हरमध्ये जर का 17 आले तर 50 होऊ शकतात शेलू टीमच्या. पहिला बॉल, रिव्हर्स शॉट. व्हाट अ शॉट, व्हाट अ बॅटिंग बाय द बॅटर प्रेम. रिव्हर्स शॉट, जसा चेंडू आला तसा फेकून दिलाय प्रेमने. सिक्सर. धावा संख्या 39. बॉलर ओमकार राऊत. ओमकार राऊत आलेत आणि 39 रन्स. काय शॉट मारलाय प्रेमने. प्रेम मैदानावरती गेला असं वाटतं की प्रेमाने बॅटिंग करेल, पण त्याने काय जबरदस्त शॉट मारलाय. 39. एक बॉल 39. ओमकार राऊतला इथून या ओव्हर मध्ये धावा तोड्या का होईना पण 50च्या आतमध्ये रोखावं लागेल शेलू टीमला. कारण या फलंदाजीचा अंदाज बांधता येत नाही. पहिले 4 फलंदाज आउट होऊन सुद्धा या शेलू टीमच्या प्रेमने आता शेवटच्या मोमेंटला षटकार मारायला सुरुवात केलेली. 39. 5 बॉल रिमेनिंग. 5 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. ओमकार राऊत आलेत श्री भैरवनाथ गारपोली टीम कडून. 39 सध्या शेलू टीमच्या. समोर प्रेम, समोर मारला ऑन साइडला चेंडू. सर्कलच्या बाहेर गेलाय. इथे दुसऱ्या रनचा कॉल आणि दुसरी धाव घेण्यासाठी प्रेम धावलाय, पोहोचलाय. 2 बॉल 41. 2 बॉल 41. 50च्या आतमध्ये आता थांबवण्यासाठी एफर्ट्स लागलेले आहेत. आणि प्रेम प्रत्येक बॉल वरती आता धाव संख्या करतोय, प्रत्येक बॉल वरती बरसतोय. 41 धावा. 241. तिसरा बॉल विकेट किपरच्या हातात. वाईट बॉल, बाहेर निघालाय चेंडू. 42. 42. अजून 4 बॉल बाकी आहेत. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली. ओमकार खरं तर या ओव्हर मध्ये थोडा महाग ठरतोय. जर का येणारे पुढील डॉट बॉल काढले तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये गारपोली टीमला आणू शकेल. प्रेम साठी हा चेंडू होता. पंचांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉलची उद्घोषणा केली. 1 मोर व्हाईट. 43.
4 बॉल अजून बाकी आहेत. 43 रन्स आहेत. चार बॉल आहेत अजूनही. 43 आहेत. चांगला बॉल आहे ओमकारचा यावेळेस. फलंदाज प्रेमला बीट केलाय. कुठलंही प्रत्युत्तर नव्हतं प्रेमकडे. ओमकार राऊतच्या अशा चेंडूंची गरज आहे श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीला. कारण अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 43 धावा आहेत. 50च्या आतमध्ये जर का स्कोर राहिला तर चेस करण्यासाठी तो आकडा या मैदानावरती चांगला आहे. आणि 2 डॉट बॉल आले ओमकार राऊतचे. 2 बॉल रन्स, त्यानंतर 2 बॉल कमबॅक. 43, 2 बॉल बाकी. चर्चा करताय दोन्ही फलंदाज. ज्या प्रेमवरती सातत्याने विश्वास टाकले शेलू टीमने, त्या प्रेमने आता 2 बॉल डॉट खेळलेत. असे डॉट बॉल संघाची टोटल 50च्या आतमध्ये थांबणार की 50च्या पुढे जाणार. येणारे पुढील 5वा बॉल ओमकारचा. शॉट ऑन साइडला मारलाय. सीमारेखा पार चाललाय. षटकार आहे. 49 धावा झालेले आहेत बॅटिंग करणाऱ्या शेलू टीमच्या. 49. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रेम 2 डॉट बॉल खेळला पण त्याने 1 षटकार मारला. 2 चेंडूंची भरपाई त्याने या बॉलवरती वसूल केली. 49 झालेले आहेत श्री भैरवनाथ गारपोली संघाला. आता टार्गेट डॉट बॉल आला तर 50, रन्स आले तर 50 पार. शेवटचा बॉल आणि बघायचं आता शेवटच्या बॉलवरती वाईट दिलाय पंचांनी. धावा झाल्यात 50. 1 बॉल बाकी आहे. 50 धावा झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. 50 धावा झालेल्या शेलू टीमच्या. आणि प्रेम इथून परतलाय. 50 कंप्लीट केलेली आहे. अजून 1 बॉल बाकी आहे. प्रेम खरं तर स्ट्राईकवर असायला हवा होता कारण वाईट बॉल दिला होता अंपायरने. त्यालाही माहिती होतं की हा बॉल वाईट असेल, पण हेमंतने स्ट्राईक घेतली. आणि किरण दादांचं आगमन, मंगेश मार्के यांची देखील मेहनत, भरपूर चांगली स्पर्धा. 1 बॉल बाकी. ओमकार राऊतचा आणखीन एक वाईट बॉल. 51 धावा. 51 धावा. वाईट 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 अशा चेंडूने ओमकारने धावा खर्च केल्या. अदरवाईज ही टोटल 50च्या आतमध्ये रोखता आली असती. 51. शेवटचा बॉल साठी ओमकार मार्गस्थ होता. ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल, रन घ्यायची आहे. फलंदाज आउट. 52 धावसंख्येचं टार्गेट श्री भैरवनाथ गारपोली टीमला इथून देण्यात आलंय. 24 चेंडू 52 धावा, 13 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये असं रिक्वायर्ड रन रेटचं असणार आहे. आणि 52 धावांचं लक्ष असं कसं पार होईल की डिफेन्स होईल आपण बघणार आहोत. थँक्यू सो मच.
जोरदार टाळ्यांनी 52 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी अक्षय राऊत आणि त्याच्या साथीला फलंदाज इथून उतरत आहेत. अक्षय आणि वेदांत. शेलू टीम 52 धावसंख्या त्यांना डिफेन्स करायचे. चेंडू घ्या. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावसंख्येचं रिक्वायर्ड रन रेट आहे. श्री भैरवनाथ गारपोलीला 52 करायचं. शेलू संघ खरं तर सर्व नवीन प्लेयर आहेत ज्यांनी फार जास्त टुर्नामेंट ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खेळलेले नाही आहेत. त्यामुळे श्री भैरवनाथ गारपोलीचे फलंदाज अक्षय राऊत आणि वेदांत दोन्हीपैकी एक जरी बॅटर चांगली बॅटिंग करतोय तरी देखील 52 धावसंख्या चेसिंगसाठी त्या फलंदाजाची महत्त्वाची भूमिका राहील. कारण 13 धावा म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 2 सिक्सर आणि 3 बॉल डॉट करून शेवटच्या बॉलवर सिंगल घेणं. 3 बॉल फक्त मारायचे ओव्हरमध्ये आणि 3 बॉल जरी डॉट आले तरी हरकत नाही अशी बॅटिंग करावी लागेल. आणि समोरून शेलू संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवरती पॅडी. गोलंदाज प्रदीप अर्थात उर्फ पॅडी. पहिला बॉल. प्रदीपचा हा चेंडू खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने हाईट घेतली नाही आणि डॉट बॉलने सुरुवात करतो शेलू टीम कडून पॅडी. फिल्डिंग मध्ये थोडा चेंजेस करतायत. अक्षय राऊतला या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फिल्डिंगची पाहणी करून गोलंदाजीचा अंदाज घेऊन बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे जिथे मात्र स्ट्रोक मारता येते. 30 यार्ड सर्कलच्या वरून जर का चेंडू गेला ऑफ साईडला तर सहज चौकार जाईल. शॉट अक्षय राऊतचा. गॅप मोठा. खेळाडू धावतोय डीप स्क्वेअर लेगला. आला अक्षय राऊतचा पहिला चौकार. श्री भैरवनाथ गारपोलीचा पहिला वार. अक्षय राऊतचा पहिला चौकार. टीम शेलूच्या गोलंदाज प्रदीप उर्फ पॅडीच्या अगेन्स्ट पहिली बाउंड्री. आणखीन एक धमाका. अक्षय राऊत इज ऑन फायर. दुसऱ्याच लगातार चेंडूवरती मात्र अक्षय राऊतने ठोकलाय षटकार. ताकद अक्षय राऊतच्या बॅटिंगची दाखवली त्याने. 3 बॉल मध्ये पॅडीला ठोकला. धावा 10. शॉट भारी होता अक्षयचा. बावन्नचं टार्गेट देऊन देखील शेलू संघाला ते टार्गेट विजयाची खात्री देऊ शकणार नाही. कारण एक क्रिकेट आहे. इथे श्री भैरवनाथ गारपोली टीम कडून देखील सलामीचा अटॅक अक्षय राऊतचा आहे. प्रदीप उर्फ पॅडीच्या अगेन्स्ट 3 बॉल मध्ये 10 धावा आलेले आहेत. वाह पुढे आले होते. मागे चेंडू चाललाय. फिल्डिंग होईल तोपर्यंत दुसऱ्या रन साठी थांबलेत अक्षय आणि वेदांत. व्हाईट बॉल. पंचाने व्हाईट घोषित केलाय. व्हाईट प्लस सिंगल 2 धावा ऍड होतील. 3 बॉल मध्ये 12 धावा आहेत. प्रदीप उर्फ पाडीला पहिल्या 3 बॉल वरती गरज खरं तर अशा फ्री ऑफ कॉस्ट धावा वाचवण्याचे. 3 बॉल आणि 12 धावा आहेत. टीम श्री भैरवनाथ गारपोलीची सुरुवात चांगली झालेली आहे. टीमची सुरुवात चांगली आहे. वेल बिगिन.
गोलंदाज तयार. प्रदीप उर्फ पाडी कधीही श्री भैरवनाथ गारपोलीच्या अगेन्स्ट त्याने बॉलिंग केली नाही, त्यामुळे फलंदाजीचा कुठलाही अंदाज नाही. गोलंदाज तयार. वेदांसाठी चेंडू. अपील जोरदार आहे पण आपट बार. पंचांनी सांगितलं की आपट बार आहे, बंपरच्या बंपर असावा असा पंचांनी इशारा केलेला आहे. शेलू टीम आपण बॅक टू द फिल्डिंग व्हा. 4 बॉल आणि 12 धावा फलकावरती आहेत. चांगली बॉलिंग करतोय प्रदीप. स्ट्राईक वरून जेव्हा अक्षय नॉन स्ट्रायकर एंडला गेला त्याला माहिती आहे की नवीन बॅटर आलाय. चांगला चेंडू त्याने टाकला. 4 बॉल 12. वेदनच्या बॅटमधून हा स्ट्रोक. समोर खेळाडू मिड ऑन मध्ये. आता चेंडू आला नाही. कलेक्शन मध्ये चुकी झाली आणि एक सिंगल रन ऍड होईल. टीम 13च्या रिक्वायर्ड रन रेट नुसार 13 धावसंख्येपर्यंत श्री भैरवनाथ गारपोली. पहिल्या 5 चेंडू मध्ये 13 धावा आलेले आहेत. 52चा टार्गेट प्रत्येक ओव्हर मध्ये 13. तो स्कोर त्यांनी 5 बॉल मध्ये पूर्ण केलेला आहे. आणि समोर पाडी आलाय. लास्ट बॉल होता. अक्षय राऊतच्या बॅटमधून शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे आला. 14 धावांनी पहिलं षटक समाप्त झालं आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 38 धावांची गरज आहे श्री भैरवनाथ गारपोलीला. 18 बॉल 38. या मॅच मधील विजेता संघ आणि खालापूर तालुक्यातील पानशील या 2 टीम मध्ये मॅच होईल आणि त्यानंतर त्यातून जो जिंकेल तो वेनगाव टीमशी 2 हात करेल. 3:30 वाजलेच म्हणजे स्पर्धा आज 5 वाजण्याच्या आसपास जवळपास समाप्त होईल. श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी चषक 2026 नवीन वर्ष सुरू झालं आणि पहिल्याच तारखेला खरं तर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 1 जानेवारी ते 4 जानेवारी अशी स्पर्धा. आज 3 जानेवारी आहे. उद्या या स्पर्धेचा फायनल डे असेल आणि उद्याच्या दिवसातील जो पहिला सामना असणार आहे त्या संघांना आयोजकांच्या वतीने नक्कीच विनंती असेल की उद्या आपण ठीक 10 वाजता रिपोर्टिंग करा. उद्या सकाळी अंजप हा संघ उद्या पहिल्या मॅच मध्ये असेल. 18-38चं इक्वेशन आहे. मॅच मध्ये अक्षय राऊत दमदार बॅटिंग करतोय. नवीन शेलू टीम कडून बॉलर आलेत. पहिलाच बॉल शॉट भारी. अक्षय राऊतने जागेवरून ठोकलाय षटकार. ऑफ साइडला आजच्या दिवसभरामध्ये षटकार आलेला नव्हता पण अक्षय राऊतने ताकदीने खेचला. 1 नंबर शॉट. रन्स पोहोचल्यात 20. जिंकण्यासाठी 17 बॉल 32 धावांची गरज आहे. 17 बॉल 32. अक्षय राऊत जोपर्यंत आहे श्री भैरवनाथ गारपोली सध्या ऑन ट्रॅक बॅटिंग सुरू आहे. टायमिंग दिलं होतं. आप ट्रॅकर होता. प्रॉपर बॅट वरती लागला नाही. 1 रन. प्रॉपर बॅट वरती चेंडू लागला नाही अन्यथा हाही चेंडू सीमा पार गेला असता. 21 धावा. 2 बॉल 21. शेलू टीमचे देखील प्रयत्न भरपूर आहेत आणि इथूनही मॅच दोन्ही टीमकडे. अजूनही श्री भैरवनाथ गारपोली त्याच पर्सेंटेजने खेळतो आणि शेलू टीम देखील त्याच विनिंग पर्सेंटेजने, कारण अजूनही 16 बॉल 31चं गरज आहे. त्यामुळे इथून हे 2 बॅटर असे जर शांत समजदारीने बॅटिंग करत राहिले तर हा स्कोर चेसिंगसाठी त्यांना विदाऊट प्रेशर त्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल. कारण सध्या चांगल्या स्थितीमध्ये श्री भैरवनाथ गारपोली आहे. शेलू टीमने चांगली टोटल उभारली. आजच्या दिवसभरामध्ये 50 पार धावा कुठल्याही टीमने केल्या नव्हत्या पण शेलू टीमने त्या करून दाखवल्या. पण 52चं टार्गेट सेट करून सुद्धा समोर तितकाच ताकदीने मात्र धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. टीम भैरवनाथ गारपोलीचा स्कोर 21 धावा. 2 बॉल 21. नो बॉल. नो बॉल. बॅटचा स्पर्श झाला नाही वेदांच्या आणि फ्री हिट मिळाली. धावा 22. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. जर का हा चेंडू वेदांच्या बॅटला लागला असता तर कदाचित तो चौकार किंवा षटकार गेला असता. पण फ्री हिट बॉल. फलंदाज वेदांत. फ्री हिट गोलंदाजीसाठी येतो मात्र प्रेम. 16 चेंडू 16 बॉल 30 रनची गरज आहे. फ्री हिट बॉल. फ्री हिटचा बॉल आहे प्रेमचा. चांगला चेंडू. वेदांत टप्प्याची पाहणी करतो. थोडासा विचारात पडलाय.
15 बॉल 30 धावांची गरज आहे. चेंडू पेक्षा धावा डबल आहेत. 15 बॉल 30 धावा. फुल टॉस बॅट वरती आलाय. वेगाने चेंडू चाललाय. खेळाडूच्या हाताला स्पर्श करत हा चेंडू सीमा पार चौकार आहे. गेला 26 रन्सची गरज आहे. 14 बॉल 26 धावा. फलंदाज वेदांत देखील आता बॅटिंग छान करतोय आणि इथून शेलू टीम गोलंदाज प्रेम 14 बॉल 2 बॉल अजून बाकी त्या ओव्हरचे आणि 14 बॉल मध्ये अजूनही 26. फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. सिक्सर मारलाय. षटकार आलाय. 13 बॉल 20 धावांची गरज आहे. प्रेमच्या गोलंदाजीवरती तुफानी बॅटिंग आता वेदांत या बॅटरची. 13 बॉल 20 धावांची गरज आहे. आणखीन एक चेंडू आम्ही पाठवतोय. आमच्याकडे कंपनीने भरपूर चेंडू पुरवलेले आहेत. एक बॉल बॉक्स जरी आम्ही तुम्हाला दिला तरी आम्हाला कमी पडणार नाहीत. स्पर्धा संपल्यानंतर उद्या चेंडूंचा सेल असेल. 13 बॉल 20 पाहिजेत. अजून आणखी एक चेंडू पाठवा. बॉल आलाय बघा. शेवटचा बॉल अजूनही 20 धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये नॉट आउट बॅटिंग सध्या सुरू आहे श्री भैरवनाथ गारपोलीची. अक्षय राऊत बॅटिंग करतोय. वेदांत बॅटिंग करतोय. वेदांत 5 चेंडू मध्ये 11 धावसंख्येवरती नॉट आउट आहे तर त्याला चांगली साथ देतोय तो. मात्र अक्षय ज्याने देखील आतापर्यंत 19 धावांची इनिंग साकारलेली आहे त्यामुळे जिंकण्यासाठी आता लक्ष थोडं आटोक्यात आलंय. शॉट आलाय. आणखीन एक सीमा पार. गोलंदाजावरती मारलाय सिक्सर वेदांतने. सामना पोहोचलाय. येणारे चेंडू 12. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 14 धावांची. 12-14 इक्वेशन आता बॅलन्स आहे. चला विराज, अक्षय, तुमच्या संपूर्ण टीमने आता स्टेजच्या बाजूला या. कारण एका बाजूला भैरवनाथ गारपोलीच्या फलंदाजांचा शो सुरू आहे फलंदाजीचा आणि दुसरीकडे बॉलिंग अटॅक शेलूचा थोडा कमकुवत वाटलाय कारण 12 मध्ये आता 14 डिफेन्स करायचे. 52 धावा करून देखील दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रेमने भरपूर धावा खर्च केला कारण जवळपास 24 धावा प्रेमने दिल्या. 24 रन्स दिल्या. 14 दिल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. चाललाय चेंडू सीमा पार. जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे.
मॅच पूर्णपणे ताब्यात खेचली आहे श्री भैरवनाथ गारपोलीने. विकेट आलेली नाहीये आणि एकही विकेट आउट नाही, म्हणजे ती स्ट्रॉंग पोझिशन गारपोलीकडे. आणि इथून शेलू कमबॅक करेल का, सामना पुन्हा एकदा झुकवेल का गोलंदाज, कारण 11 बॉल 10 रन्सची आता गरज आहे. 11 बॉल 10. हेमंतला इथून विकेट घ्यावी लागेल, एकही विकेट गेलेली नाहीये, त्यामुळे जिंकण्याची जी फार मोठी संधी आहे ती गारपोली टीमकडे. आणि अक्षय राऊतचा हा शॉट थेट समालोचन कक्षावरती स्टेज वरती मारलेला सिक्सर. तोडफोड बॅटिंग अक्षय राऊत आणि वेदांतची. जिंकण्यासाठी आता फक्त गरज आहे ती 4 धावांची. 4 धावांची गरज आहे. चेंडू आलाय बघा मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांची फक्त गरज आहे. 10 बॉल आहेत. अक्षय राऊत 29 रन्स त्याने केलेत आपल्या बॅटमधून. वाईट चेंडूचा मारा हेमंतकडून. 3 धावांची गरज आहे. खरं तर 52 धावा संख्येचा डोंगर होता, पण श्री भैरवनाथ गारपोलीचे अक्षय राऊत आणि वेदांत या दोघांनी कडे लोट केला. जणू काय एखाद्याला उंच डोंगरावरती घेऊन जावं आणि तिथून मात्र ढकलून द्यावं, असा गोलंदाजांचा कडे लोट करताना इथून जिंकण्यासाठी फक्त आता 3 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. हेमंत. अक्षय राऊतचा फटका हवे, त्या विकेटची संधी पकडली, कॅच. फलंदाज आउट. क्रिकेट आहे, अजून मॅच बाकी आहे. 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये 3 धावांची फक्त गरज आहे. 9 बॉल 3. 29 धावांची इनिंग खेळली अक्षय राऊतने आणि तो इथून परतलाय. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड ओपनिंग. आता 9 मध्ये 3. रन्स आता कमी राहिलेत, चेंडू मात्र जास्त आहेत. 9 बॉल्स 3 रन्स. गोलंदाज हेमंत इथून कमबॅक करण्याच्या अनुषंगाने आणखीन एक चांगला बॉल. 8 बॉल आता 3 ची गरज आहे. 8 बॉल 3. 2 बॉल आहेत अजून हेमंतचे. दोन्ही बॉल डॉट असणं शेलू टीमला अपेक्षित आहे. शरीरावरती लागला. 1 रनचा कॉल आहे, वेगवान कॉल. डायरेक्ट हिट मिस झालेली आहे. सिंगल रन. 2 धावा 7 बॉल मध्ये करायचे. 2 धावा संख्येच्या अंतरावरती श्री भैरवनाथ गारपोली देखील अगदी रिलॅक्स असतील फलंदाज. तेवढं प्रेशर नाहीये. जेव्हा रन्स 52 होत्या, सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये प्रेशर भरपूर होतं, पण ते प्रेशर हँडल करून बॅटिंग केली अक्षय राऊत वेदांतने. आता 2च धावा आहेत, चेंडू 7 आहेत, त्यामुळे आता रिलॅक्सिंग गेम आहे. हेमंत शेवटचा बॉल फेस करेल तो मात्र. वेदांत 2 धावांची गरज आणि वेदांताच्या बॅट मधून निघालेला स्ट्रोक. खेळाडू दूर आहेत. पहिली कंप्लीट, दुसरीसाठी निघालेत. वेदांत पोहोचेल का. फलंदाज आउट. 1 ओव्हर 1 रनची गरज आहे. विकेट आली रनआउटची. 1 बॉल 1 ची गरज आहे टीम भैरवनाथ गारपोलीला. पानशील टीमचे कर्णधार टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. 1 बॉल 1 ओव्हर बाकी आहे, त्यामुळे एकाच बॉल मध्ये रन होऊ शक्य आहे आणि ती धावा आता करायची आहे. जितक्या लवकर मॅच फिनिश होईल इट्स व्हेरी गुड फॉर टीम गारपोली. ओमकार चाललेत नवीन. 1च रन फक्त करायचे. पानशील टीमचे संघनायक येत आहेत. टॉस आपण करणार आहोत. मॅच समाप्त झाली की लगेच आपण नाणेफेक करू. मागे चेंडू अडवलाय आणि पहिली रन कंप्लीट. विजयाची धाव कंप्लीट. जिंकलाय संघ श्री भैरवनाथ गारपोली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 29 धावांची इनिंग साकारणारा अक्षय राऊत ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि मी मंगेश सुरेशजी माळे यांना विनंती करेल, सुरेश दादा आपले शुभ असते, आपण अक्षय राऊतला प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी